तुझ्याशिवाय दुसरं काही आवडू नये, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, सोन्याचाही तूच दिसावा, चांदीचाही तूच दिसावा, अधिकारीही तूच दिसावा, देखणं सुद्धा तूच दिसावा. खरंय, पण आम्हाला कधी रामकृष्ण कळलेच नाही. अहो, रामाविषयी तरी आमची मतं चांगली आहेत. माणसं म्हणतात कृष्णाला 16,108 होत्या, आम्ही 2-4 केल्या म्हणून काय बिघडतंय? काय वाटतं तुम्हाला? ज्या देवाला आपण मानतो तो देव सन्मान करत नसेल आईचा, बाईचा? 16,100 पोरी कंसाच्या कारावासात ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येता मी. 7व्या अवतारामध्ये, राम अवतारामध्ये पत्नी होती तुमची सीता. अहो, देवी होती, अहो सामर्थ्यवंत होती, तरी समाजाच्या अपेक्षेपायी अग्नी परीक्षा द्यायला लागली. साध्या पोरी आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो. काय वाटतं तुम्हाला? लोक चांगलं म्हणतील आम्हाला? आमच्या पवित्रतेची पावती जगाला द्यायची तरी कशी? अहो, किती ओरडलं तरी लोक म्हणणारच, राहून आली दुसऱ्याकडं, कुठं चांगली असं. असं अपवित्रतेनं जगण्यापेक्षा देवा मेलेलं बरं. अरे, संस्कृती आमच्या मातीची अशी, बाईनं जगलं तर पावित्र्यानं जगावं, नाहीतर स्वाभिमानाचं मरण त्याच्यापेक्षा चांगलं. अशा बाया आम्ही. असं जगण्यापेक्षा मरतो की रे देवा. देव म्हटला, अगं मला माहित आहे तुम्ही पवित्र आहे, जगाला कुठं सांगता? विचारलं ना तुम्हाला कोणी कोण तुम्ही, तर ओरडून सांगा जगाला, त्या भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आहे. प्रत्येक मुलीला सन्मानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं, माझ्या धर्माचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. तो कृष्ण आहे माझा, हेही ऐकत जा. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे, कान्हो वाचे कोडे. देव आहे तो. आमची पोरं म्हणतात राधा आणि कृष्णाचं लग्न झालं नव्हतं, त्यांचं प्रेम चांगलं, मग आपल्याला काय होतंय? ये तू इकडं सांगते तुला, ये. हा, तू आता का तिथं? लग्न नव्हतं घाल बघाय. काय वाटतं तुम्हाला? विष्णूने दैत्याकडनं अमृत घ्यायचं, छलकपटाने दैत्यांनी अमृत घेतलं होतं मंथनामध्ये. ते विष्णूनं पुन्हा माघारी देवांकडे यावं म्हणून मोहिनीचं रूप घेतलं, बरोबर? माय आपला शेवटचा दिवस आहे, उद्या त्यांचं आहे. बोला की ग माय, हे की नाही? विनंती माझी. कोणाचं रूप घेतलं? मोहिनीचं. देवानं मोहिनीचं रूप घेतलं. एवढा देखना देव, आधीच इतका देखना आहे ना देव. अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम कमलम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. देवाचं चालणं, बोलणं, दिसणं, रुसणं, हसणं, पळणं सगळं गोड आहे. विचार केला देवा, तू दिसायला एवढा गोड आहे, तुझं हृदय किती गोड असेल? आणि ज्याचं हृदय इतकं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल? म्हणून तर म्हणलं, राम वेळोवेळा मी गाऊ ओवी, दळिता कांडिता जेविता ग बाई. तू राखलं तर किती चांगलं राखशील माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. सगळंच होतंच की रे विठ्ठला. म्हणून तूच राख बाबा, तुझंच नामचिंतन घेते. गोमट येते करा माझे भार उजे तुम्हासी. माझं चांगलं, माझ्यापेक्षा चांगलं तुला चांगलं कळतंय, मग माझं चांगलं तुझ्या चांगल्या म्हणण्यानंच होते. कधी कधी मला सुद्धा माझं कळत, वाईट मार्गाने जातो आम्ही, मन आमचं ऐकत नाही. देवा तूच कर जे पाहिजे ते. मग काय, मोहिनीचं रूप घेतलं विष्णूनं. प्रत्येक देवाला वाटलं काय देखणी स्त्री आहे. अहो, दैत्य बोलले यात काय नवलंय. देवाला सुद्धा भुरळ पडली, एवढं देखणं देवाचं रूप होतं. प्रत्येक देवाला वाटलं काय देखणी स्त्री आहे. फक्त सूर्य देवांना वाटलं एवढी देखणी, गोंडस, सालस, एवढी सुंदर, जर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल. काय पुरुषाचं मन पवित्र म्हणावं एखाद्या स्त्रीकडे बघून मुलीची अपेक्षा व्हावी, याला खरा पुरुषार्थ म्हणावा. कौतुक
देवाला सुद्धा वाटलं, अहो एखाद्या स्त्रीकडे बघून पोरीची अपेक्षा करता तुम्ही, मी तुमच्या पोटी आलो तर भाग्य माझं सुद्धा असेल, तुमची इच्छा पूर्ण करतो. 8व्या अवतारामध्ये जेव्हा कृष्ण म्हणून जन्माला येईल तेव्हा राधा म्हणून तुमच्या पोटी जन्माला येईल. ती राधा एवढी देखणी असेल, अख्खं विश्व ज्याच्या प्रेमात आहे तो विश्वाचा मालक तिच्या प्रेमात असेल, तिला राधा म्हणायचं. सांगा बरं तुम्ही मला, राधा आणि कृष्ण वेगळे का? आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतर आहे. नाम स्वरूपी फरक आहे, फक्त नावाचं अंतर आहे, बाकी काही सुद्धा. तरी आम्ही किती चुकीचं म्हणतो ना दादा, आम्हाला देव कळला पाहिजे. अवघड आहे दादा, विनंती आहे आम्हाला, ज्या दिवशी तुझं सामर्थ्य कळेल देवा त्या दिवशी तुझं नामचिंतन घेतल्याशिवाय आम्हाला राहवणार. जेव्हा कळेल ना तुझा अधिकार काय आहे, तुकोबांना कळला काय अधिकार आहे त्या मालकाचा. अहो अपवित्र ठिकाणी सुद्धा देवाचं नाव घेतलं. अहो बंबाजी बुवा म्हटले, एवढे चांगले महाराज तुम्ही, असं पांदीवर गेल्यावर कुठे देवाचं नाव घेतात का? समजून घेत जा जरा महाराज. बंबाजी बुवा म्हणले, वेड्यात काढता का तुकोबा, तोंड कुठं ऐकत नसतं का? जीभ धरली दोन्ही बोटाने, म्हणा म्हणे आता विठ्ठल. त्यांना कुठं माहित होतं, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तुका विष्णू नाही तुझा, तुकोबराय आणि विठ्ठलात फरक नाही. अहो नाही तोंडानं म्हणता आलं म्हणून काय झालं, बंबाजी बुवाने जीभ धरली तुकोबांची, तुकोबांच्या रोमा रोमातनं विठ्ठल निघाला. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हरी विठ्ठल. ज्या दिवशी आमच्या मुखात राम असेल त्या दिवशी दुःखाची आम्हाला दुःख द्यायची हिम्मत नाही. अहो ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ते मरत नाही. बघता काय नाही मरत, तसलं काय बघता. काय बी बोलती का गाय ऐकतो म्हणून, डोळ्या देखत पेटल्या तीन, मरत कशी नाही ती, मारत येतीन, मरत नाही असं नाही हो. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहिते. बरोबर की माय? म्हणून जुन्या बायका 5व्या दिवशी दिवस रात्र दिवा चालू ठेवायच्या. सटवीची राती जेविन विसंबी वाती, तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. माऊलींचं वर्णन आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ठेवावा दिवस रात्र दिवा चालू ठेवावा. पहिलं लेकराचं तोंड सटवीनं लिहिल्याशिवाय दाखवित नव्हते. आता लेकरू जन्मलं की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट असते, बेबी इज कम ओके. लाईक सबस्क्राईब अँड शेअर. सोशल मीडिया बिनधास्त वापरा. खरंच ना, मला सांगा ज्ञानेश्वरी काही डाउनलोड होत नाही मोबाईल मध्ये, भगवद्गीता डाउनलोड होत नाही मोबाईल मध्ये, हा तुकारामांचा गाथा डाउनलोड होत नाही मोबाईल मध्ये, होतच की. जाऊ दे आता, बोलले असते, त्याला प्रारब्ध चांगलं लागतं. आजकालच्या पिढीला म्हणलं ना, हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, एवढ्या चांगल्या सुविधा वापरता येतात, मोबाईल लॅपटॉप कॉम्प्युटर हे सगळं कळतं तुम्हाला, मग याचा वाईट वापर का करता? याच्यावर भजन केलं तरी चालेल की. अहो इथं वाचन केलं, मोबाईल हातात घेऊन ज्ञानेश्वरी वाचली, किती सुविधा करून दिल्या सध्याच्या विज्ञानाने. अहो नाही घरात असाल तर तुम्हाला गाडीत ज्ञानेश्वरी वाचता येईल, कॉलेजमध्ये असाल तरी तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येईल. याचा वापर का चांगला करत नाही? आजकालची पोरं म्हणतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, त्याला बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी. उगच कुठं देव आवडत असतो का? तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही, हे सामर्थ्याने सांगतो. देव मानतोय म्हणून चाललंय रे, मी जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे देव आहे. अहो सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, त्यात वाद नाही. स्वतःला प्रेझेंटेबल ठेवलं पाहिजे, कारण तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. ते खरंच आहे की रे? पण कायम लक्षात ठेवा, स्पिरिच्युअलिटी आध्यात्मिकता माणसाच्या जगण्याचं बळ वाढवते.
किती संकट आली तरी माझा त्याच्यावर असणारा विश्वास प्रत्येक संकटाला तोंड द्यायचं सामर्थ्य देतो, ही ताकद मला ज्ञानेश्वरी आणि गाथा देते. खूप ताकद आहे या अभंगामध्ये. करा विचार कधीतरी या विषयाकडे. ताकद आहे देवा. तुझं नाव मुखात असलं, काय हिंमत आहे मरणाची. काळाचे ही काळ लढीवाळ विठ्ठलाचं. अहो गळ्यात तुळशीची माळ आहे म्हणजे मरत नाही असं नाही. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती कधी आपातकालीन मरणाने मरत नाही, तो नियतकालीन मरणानेच मरतो. त्याच्यासाठी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावित. कसं सांगावं तुम्हाला दादा, लय ताकद. त्याच्या गळ्यात तुळशीची माळ, त्याची रोजची आंघोळ त्रैलोक्यातल्या प्रत्येक तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य देते. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ, त्याच्या कपाळाचं चंदन अखंडितपणे सुखी ठेवायचं सामर्थ्य देतो. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ, त्याच्या घरावर जगाच्या मालकाच्या विठ्ठलाचा वरद हस्त. किती अधिकार त्याचं. कुठं खाता पैशाला. त्याच्या दारात तुळस, गळ्यात माळ, कपाळाला बुक्कान, हातात ज्ञानेश्वरी. त्याच्यासारखा वैभवशाली श्रीमंत माणूस दुसरा नाही, ज्याला परमार्थ कळाला. खरंच जा विचार कधीतरी. अहो सगळं गेलं संताचं तरी तुकोबा म्हणले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, परी या दुष्काळे पिडा गेली, बरं झालं बायको मिली. हिम्मत नाही दुःख द्यायची काळाची ही आम्हाला. स्वप्नीहीन दुःख कोणी न देखवे डोळा, नामाचा गजर भय सुटले कळी काळा. काळही घाबरतो आम्हाला. दूत सांगत से यमा. दूत कोणाचा? यमाचा. दूत सांगत से यमा. तो सांगतोय दिंडी पुढे चाले नामा. नामदेवराय दिंडीच्या पुढे. हिम्मत नाही झाली माझी. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा. अरे सुदर्शन चक्राभोवती अख्खी पृथ्वी फिरते, ते सुदर्शन चक्र सांभाळणाऱ्या मालकाची लेकरती तुला घाबरतील होय रे. नाथ बाबा 3दा मेली. कितीदा? नॉट अ जोक. पैठण माहितीये? श्री संत नाथ बाबा, शांती ब्रह्म नाथ बाबा. नाथ बाबांचा जन्म ही षष्टीचाच आणि अंतकालही षष्टीचाच. षष्टीचा सोहळा, पैठणचा सोहळा एकदाच होतो एकनाथ षष्टीला. माऊलींचा 2दा, तुकोबांचा 2दा, पण पैठणचा एकदाच होतो. त्यांचा जन्मही षष्टीचा आणि अंतकालही षष्टीचा. नाथ बाबा आयुष्य संपलं, गतप्राण झाले. नाथबाबांच्या पोरानं मडकं घेतलं आपल्याकडं. खांद्याला भाऊकी नसतं, सोयरे असतं. तुमच्याकडं कोण असतं? खांद्याला. खांद्याला खांदा कोण देतं मड्याला? किती बी चांगलं बोला, तुम्हाला तुमच्याच भाषेत बोलावं लागतं. मड्याला कोण खांदा देतं? भाऊकी. आमच्याकडं भाऊकी, तुमच्याकडं? आमच्याकडं मेल्यावर जाळत्यात, तुमच्याकडं? आपलं विचारलं महाराज, भाऊकी भाऊकी. खांद्याला भाऊकी असते. मग नाथबाबाची भाऊकीच होती खांद्याला. अरे भाऊकी गुणाची असती का? नाही म्हणू नका, शेजारी बसली असतील. भाऊकी आता गुणाची असते का? तिला आपलं चांगलं खपत अवघडच असतं जरा. मग काय, नाथबाबाची भाऊकी बी तसलीच. 4 भाऊकीचे 4 खांद्याला. मेलं तरी सोडलं नाही. नाथबाबा गतप्राण झालेत. अहो चलत चलत ही 4 बोलत होती. पहिला म्हणला लय भजन करीत होता. सगळं गंगेचं पाणी गाडवाला पाजलं. एवढंही डोकं ज्याला नाही. एवढं करून तरी काय झालं? शेवटी मेलच की. कुठं आमर झालं? माळ घातल्यावर मरत नाही म्हणून मेलं की. लय भजन करीत होतं. अख्ख्या पंचकृषीला धन वाटलं, स्वतःकडं काही ठेवलं नाही. अखंड आयुष्य भजनात घातलं, शेवटी आपल्याच खांद्यावर आलं. दुसरा म्हणला खरे लयच भारी असतं तर देवानं नेलं असतं. आणि शेवटी आपलाच खांदा द्यावा लागला. कुठं लय महत्व देवाचं असतं. तिसरा म्हणला अरे गप्पा, मी लय म्हणून तरी सोडा. तिसरा म्हणला जाऊ दे. चौथा म्हणला जाऊ दे, बोलू दे. त्यांना कुठं ऐकू जात? त्यांना कुठं माहिती? संत स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने जातात. काळ त्यांना नेऊ शकत नाही. नाथ बाबा तिरडीवर उठून बसलं. बघता काय? विचार करा तुम्ही. नाही तुम्ही नाही, तुम्ही कोणाला तरी खांदा दिला
आणि ज्याला दिला ती उठलं. कसं होईल तुमचं? आका सप्ताह आठवल नवरात्राचा, पहिल्या दिवसापासून दसऱ्यापर्यंतचा, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं इठल इठल करीत होतं या चौघाचं. नाथबाबा म्हणले सोड, खाली सोड. अरे जगाच्या मालकाचा दास आहे मी. काय वाटलं तुम्हाला तुमच्या खांद्याची गरज आहे? अरे गरज नाही मला. जातो इथून महागारी. ज्या दिवशी विठ्ठलाच्या मनात असेल त्या दिवशी परत येतो त्याच्या दारी. उड्या मारत मारत नाथबाबा घरी गेले. वर्ष गेलं. पुन्हा वर्षांनी षष्टीलाच मरण पावले. वर्षांनी षष्टीलाच मरण पावले. आता अख्खा शेटफळा नाही, अख्खी आठपाडी नाही, अख्खी सांगली जमा झाली. मेल्यात म्हणून नाही, उठत्यात का बघाय. गेल्या वेळेस या वेळेस झालं म्हणजे कसलं भारी. सगळे एबीपी माझा, TV 9 साम मराठी वगैरे नुसतं महाराष्ट्र माझा असं नुसतं डोळे लावूनच कॅमेरा लावून. पण एक नियम आहे, सुरुवातीला ज्याचा खांदा लागला शेवटी बी त्याचाच लागतो. जे चौघ सुरुवातीला होते ते तिथं जाईपर्यंत अंतकालापर्यंत ती चौघ जण लागतात. हा नियम आहे. हे गावातल्या म्हाताऱ्या माणसानं काढलं. मग ती माणसं गेली त्या चौघाकडं. ते नाथबाबा गेलेत म्हण, गेल्या वेळेस तुम्ही खांदा दिलता, यावेळेस बी तुम्हीच लागताय. वर्ष झालं झोप नाही, स्वप्नात फक्त मडच येत. मड उठलं की मी उठते. मड कशाचा खांदा? खांदा तर सोडा, आता जिंदगीत कुणाच्या अंतयात्रेला सजा असली आदल घडली. तेव्हापासून घास गोड लागत. आता नाही. गाववाले म्हणले आत्ता जर आले नाही तर गावात राहू देणार. दोन्हीकडनं पंचायत. मग चौघांनी गुवाहाटीमध्ये गुप्त मीटिंग घेतली. किती आमदार किती आणि किती मादार किती महाराज का, अशी गुप्त मीटिंग झाली. आणि या गुप्त मीटिंग मध्ये ठरलं काहीही झालं फक्त खांदा द्यायचा, बोलायचं. कळतंय का तुम्हाला? तोंडानं तर नाहीच, मनातून सुद्धा. मनातलं ऐकू गेल्यावर बोलायचंच नाही, फक्त खांदा द्यायचा आणि गप घरी यायचं. म्हणले यावेळेस MBBS नाही MD डॉक्टर बोलवा. खरंच गेल्यात का बघा, ती मधीच उठत्यात. MD बोलवला. नस बंद, हार्टबीट बंद, श्वास बंद, 100% गेले. खांदा दिला चौघांनी. नाथबाबाची अंतयात्रा निघाली. पुन्हा एकदा रामनाम. थांबा थांबा, दसरा हो द्या महाराज. निघाली. अर्ध्या गावात आली. एका म्हातारीची लेख इति जातीला आलती, नांदाय चालली होती. नेमकं लिकीची बैलगाडी निघायला नाथबाबाचं मड आडवं यायला. माहिती तिला काय करायचंय, कोण मेलं, संत आहे का देव आहे का माणूस आहे. आईचं हृदय तिचं. ती मनातल्या मनात म्हणली बरा माय माझ्या लिकीच्याच मुळावर मिळाला. काल उद्या मरायचं की बराजच मिळाला. नाथबाबा तिरडीवर उठून बस. ती नाथबाबा उठू द्या, त्याचं काही एवढं नवल नाही, ते संत आहे. पण अख्खं गाव खांद्याकराकडे बघत होत. खांदेकरी म्हणले आई शपथ नाही, आई भावानी शपथ नाही. गाववाले उठलं. गेल्या वर्षाची एवढी फजिती झाली, आता कशाला बोलतोय. तोंडानं तर नाही, मनात सुद्धा बोललो नाही म्हणे. गाव म्हणलं मग नाथबाबा उठले कशी. नाथबाबा म्हणले यावेळेस खांद्याकऱ्यामुळं नाही तर कधी कोपऱ्यातली म्हातारी का कधी कधी पैठणची. ती म्हणली माझ्या लिकीच्या मुळावर मेलं, मला कुणाच्या मुळावर मरायचं. माझं आयुष्य संपवताना सुद्धा कुणाला दुःख द्यायचं नाही, याला संतांचं अंतकरण म्हणायचं. माझं मरण
कुणाच्या दुःखाचं कारण असू नये असं मला मरायचंय. मी मेल्यावर माझ्या घरच्यांना सुद्धा रडू नये. तुकोबाराय म्हटले मी मेल्यावर घरची नाही रडणार. रडती माया मोह रात्रंदिस, माया मोह रडणार. घरच्यांनी रडूनी माझ्यासाठी, का तर मी काही केलंच नाही घरच्यांसाठी. हो की नाही? सगळ्या देवाचा संसार केला. इतकं मोठं अंतकरण संताचं. नाथबाबा उड्या मारीत मारीत घरी गेलं. पुन्हा वर्षभर जगलं. पुन्हा तिसऱ्या षष्टीला नाथबाबा म्हणले आज मी जाणार आहे. घरचे म्हणले सांगू नका. जाऊ वाटलं जावं, राहू वाटलं राहावं. दोनदा तिरडी मोडली, दोनदा गाडगं फोडलं, दोनदा लावलेली सरणीच कटली. आत्ता तुमच्यावर विश्वासच नाही. तुम्ही मध्येच उठता, मूड बदलला की तुमच्या काय मूडवर आहे? नाही बाबा, आम्ही काही तुमच्या अंतयात्रेला येणार. नाथबाबा म्हणले काळजी करू नका, जगाच्या मालकानं बोलवलं यावेळेस तुम्हाला त्रास देणार नाही. आता कोणाला माझ्या जाण्याचं दुःख होणार नाही. आनंदाने चला, भजन करत जाऊ, नाचत जाऊ त्याच्या गावारे धैर्या सुख देईल विसावा. अहो त्या नाथ बाबांनी पैठणच्या गोदावरी किनाऱ्यावर भजन कीर्तन केलं आणि कीर्तन करून भजन करून त्या गोदावरी नदीमध्ये स्वतःला जलसमाधी करून घेतली. हा अधिकार संतांचा असतो. जगातली पहिली अंतयात्रा ज्यामध्ये मृतदेह चालत होता. एवढा अधिकार जर भगवंताच्या नामाने दिला तर सांगा हिम्मत आहे का दुःखाची तरी आपल्याला स्पर्श करायची. तुकोबाराय म्हटले देवा अनुभवाने सांगतो, जिथे जिथे तुझं नाव आहे ना तिथे तिथे स्वप्नीहीन दुःख. अरे सरळ तर सोड, स्वप्नात सुद्धा दुःख येत, आयुष्यात तर सोड. स्वप्नीहीन दुःख विटोळा स्वप्नी तुझ्यामुळे बिघडायला घ्या मंगल तरी घ्या. स्वप्नी ही दुःख कोणी ना देखे डोळा, स्वप्नी ही दुःख कोणी ना देखे डोळा, स्वप्नी दुःख कोणी ना देखे डोळा, स्वप्नी ही दुःख कोणी ना देखे डोळा, स्वप्नी ही दुःख कोणी ना देखे डोळा, स्वप्नी दुःख कोणी ना देखे डोळा, स्वप्नी दुःख कोणी ना देखे डोळा, स्वप्नी दुःख कोणी ना देखे डोळा. नामाच्या गजरा भया सुटले काही माया, नामाच्या गजरा भया सुटले काही माया, राम वेळो वेळा